तानाजी मालुसरे हे एकमेव असे योद्धे होते ज्यांना 2 सुभेदार पदव्या होत्या. एक आर्मीची रँक होती म्हणजे पायदळाचे सुभेदार होते आणि दुसरे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद पण आहे ज्याच्यात ते सुभेदार आहेत. म्हणजे तुम्हाला जर तो सीन आठवत असेल जो हिरोजी इंदलकरांचा आणि तानाजीरावांचा आहे की ज्याच्यात हिरोजी म्हणतात की आम्ही ऋण काढून किल्ला बांधला हे तुम्ही सांगितलं ना राजांना, तर तानाजीराव नाही म्हणतात की आम्ही नाही सांगितलं पण आपल्या धन्यासने आपसुक कळतंय आपले मावळे आपल्या साम्राज्यासाठी काय करतात ते. तिथं ते जे उत्तर आहे ना तिथे सुभेदार इमारत खाते असा उल्लेख आहे पत्रामध्ये महाराजांच्या. ते पत्र आहे बरं का. सुभेदार इमारत खाते म्हणजे इमारत खात्याचे जे सुभेदार आहेत ते म्हणजे कोण? हिराजी इंदलकर. तर या सगळ्या लोकांच्या साथीनी एकमेकांचे हात धरून ही लोक उभी राहिली. जेव्हा तलवार उगारायची तेव्हा तलवार उगारली आणि जेव्हा विधायक काम करावं असं वाटलं, करायची गरज होती, तेव्हा ग्रंथ आणि हाती खोरी फावडीच घेतली गेली. प्रत्येक वेळी तलवारीचा माणूस तलवार चालवत नाही बसला. याचं उदाहरण देण्यासाठी सुद्धा सुभेदार बघायचं.